हाय हॅलो नमस्ते. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. डे 2 ऑफ वास्को. इकडे मी आणि विपुली जात होतो आमच्या फेवरेट मामीला भेटायला. ही आमची वन ऑफ द फेवरेट मामी आहे. आम्ही वास्कोला गेल्यावर हिला भेटल्याशिवाय कधीच येत नाही. आणि जस्ट तिचे रिॲक्शन बघा जेव्हा ती आम्हाला बघते. मला तिला सरप्राईज करायचं होतं आणि ती झाली सरप्राईज. तिची स्माईल तर बघा किती क्यूट आहे. किती सुंदर प्लेस आहे ना ही. मामीला भेटून आम्ही डायरेक्ट इथे आलो होतो सड्यावर. ही आहे वास्कोला प्लेस. आणि ही क्रूज जी तुम्ही बघतात ना ही जस्ट आली होती मुंबईवरनं. मी पण इथे सेकंड टाईमच आली होती. ते सगळं बघून माझं मन तर एकदम वाव झालं होतं. आणि मी इथे थोडेसे फोटोज व्हिडिओज घेत होती स्वतःसोबत. आणि मी आणि माझा भाऊ इथे मस्त टाईमपास करत होतो. पण खूप मस्त वाटत होतं. आणि हे आहे आमच्या वास्कोचं एअरपोर्ट, दाबोलीम एअरपोर्ट. इथून जस्ट माझं घर 3 किलोमीटर्सवर आहे. इव्हनिंग झाली होती. आता मी आणि माझा भाऊ चालला होता हाशमाच्या घरी, म्हणजे माझे बेस्ट फ्रेंडच्या घरी. एक ती आहे आणि एक मामी आहे जिला गोव्यात आल्यावर मी भेटते. आला आहे हाशमाचा भाऊ, कारण का ह्या लोकांनी पहिले इथून रस्ता होता आणि आता तो रस्ता बंद केला आहे. पूर्ण एवढं फिरून यायला लागतं. हे आहे नेवल बेस गोव्याचं. ये आणि आता आपण ऑलमोस्ट पोचलो हाशमाच्या घरी. बाईकडचे कुत्तूस मला लय भीती वाटते. ही आहे ती माझी बेस्ट फ्रेंड हाशमा. माझी चेन पडली होती म्हणून ती मला घालत होती. आणि आमचं ॲक्च्युली ना डेली कॉलवर बोलणं नाही होत, मेसेजेस नाही होत. बट तरीसुद्धा जेव्हा पण आम्ही भेटतो किंवा बोलतो तेव्हा असं वाटतं की अरे यार कालच आपण बोललो होतो. आणि हे बघा, हे आहे आमचं ब्युटिफुल गोवा. बायना बीच आहे खाली आणि वरनं ब्रिज केला आहे. हा नवीनच बांधला आहे ब्रिज. पण इकडनं जो व्ह्यू येतो ना बाप रे ऑसम. म्हणूनच मला गोवा सोडून दुसरीकडे जायला आवडतच नाही. लुक ॲट द व्ह्यू. हा व्ह्यू बघून झाल्यावर आम्ही गेलो होतो वास्कोला. आम्ही वास्कोला गेलो आणि लस्सी आणि बदाम शेक न पिता घरी आलो. असं कधी होतच नाही. म्हणून मी घेतली होती लस्सी आणि विपुलेशने घेतला होता बदाम शेक. असं पिऊन आम्ही आमचा आजचा दिवस संपवला. चलो बाय.